IVF म्हणजे काय? म्हणजे आम्ही शरीराच्या बाहेर बाळ तयार करतो. नॉर्मली जेव्हा एखाद्या मुलीला पिरियड्स येतात तेव्हा एकच अंड तयार होतं, पण पिरियडच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जवळजवळ 100-200 अंडी तयार व्हायला लागतात आणि ती सगळी डिस्ट्रॉय होतात. फक्त एक अंड मात्र मॅच्युअर होतं. साधारण त्या अंड्याचा आकार किती असतो? म्हणजे हाताच्या बोटाने 100 मायक्रॉन्स. डोळ्याने दिसत नाही, आम्हाला मायक्रोस्कोप खाली काम करावं लागतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आम्ही कोविड टाइम्स पासून युज करते. कम्प्युटर मध्ये प्रोग्राम आहे ते आम्हाला रिपोर्ट देतात की बाबा हा एम्ब्रिओ सगळ्यात चांगला आहे. ओ अच्छा. तो स्पर्म आहे 10 मायक्रॉनचा, मग मी 7000 टाइम्स मॅग्निफाय करतो. 7000 टाइम एक चांगला स्पर्म सिलेक्ट करता येतो त्या मशीन. माते. नमस्कार, मी डॉक्टर नंदिता पालशेकर, IVF स्पेशलिस्ट. 35 वर्षापासून काम करते ब्लूम IVF मध्ये. अँड आज कांचन अधिकारीच्या प्रोग्राम मध्ये बातो बातो में हा आम्ही फार इन्फॉर्मेटिव्ह प्रोग्राम केलेला आहे ऑन IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा टेस्ट ट्यूब बेबी. तुम्ही जरूर बघा. आणि कांचन अधिकारीचा प्रोग्राम बातो बातो में आणि तिचे YouTube चॅनल ह्याला डेफिनेटली सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या पॉप्युलर चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की मी असं पाहिलेलं आहे की खूप लोकांना माझे एपिसोड आवडत आहेत, कारण ते आकडेच बोलतात नाही का. परंतु सबस्क्राईब केलेलं नसतं. त्यामुळे जरूर जरूर सबस्क्राईब करा. त्यामुळे माझा हुरूप मात्र निश्चितपणानं वाढतो. आजचा आपला जो विषय आहे तो आहे म्हणजे IVF. आता IVF म्हणजे काय हे आता काही कोणाला सांगायची गरज नाही. परंतु एक माझी मैत्रीण आहे जिने 35-40 वर्षांपूर्वी IVF हे तंत्र जेव्हा अतिशय नवीन होतं तेव्हा ती या क्षेत्रामध्ये आली आणि तिने अक्षरशः स्वतःचं नाव अटके पार झेंडे लावतात तसं सर्वत्र ऑल ओव्हर इंडिया नाही मी म्हणणार तर इंटरनॅशनल फेमस माझी मैत्रीण डॉक्टर नंदिता पालशेकर. नमस्कार नंदिता. नमस्कार. वेलकम वेलकम टू माय शो बातो बातो में. वाव, युअर एनर्जी इज फॅब्युलस. ते करायला लागते यु नो. बरं, बाय द वे हिच्या म्हणजे क्वालिफिकेशन्स एवढ्या मोठ्या आहेत की मी आता त्या चक्क खाली बघून वाचून तुम्हाला सांगणार आहे, कारण की खूप आहेत माहितीये का. बरं, बाय द वे नंदिता इज इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह इन द वर्ल्ड असोसिएशन ऑफ गायनॅक. 35 years she is in IVF practice, president of IVF Society of India Gynecology, plus Maharashtra State and Mumbai Society of Gynac, medical director Bloom IVF at Lilavati Hospital, DY Patil and Fortis Hospital all over India. So Nandita, तू जसं अगदी तुझे म्हणजे मोठमोठाले क्लायंट्स आहेत, अगदी ज्याला आपण म्हणू पेज 3 वगैरे असे, परंतु ऍट द सेम टाइम मी तुम्हाला सांगू इच्छिते की नंदिता ही इतकी सहृदयी आहे, कारण की तिने गोरगरिबांसाठी सुद्धा खूप प्रॅक्टिस केलेली आहे. आणि त्यांना जेव्हा कोणाला काहीही प्रॉब्लेम असेल तेव्हा मी पाहिलेलं आहे स्वतः की ती अगदी आमच्या पार्टीमध्ये असली तरी ती पार्टी सोडून पण त्या पेशंटला बघायला ती पहिल्यांदा जात असते. सो दॅट्स द ग्रेटेस्ट क्वालिटी ऑफ यू नंदिता. आणि आय थिंक ती तुला तुझ्या वडिलांच्याकडनं आलेली आहे, कारण की नंदिता ही शिक्षण महर्षी तसंच पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांची कन्या आहे. सो त्यामुळे कुठेतरी ते तुझ्यामध्ये सोशल अवेअरनेस आणि सोसायटीसाठी आपण काही केलं पाहिजे हे तुझ्यामध्ये गुण हे मी रिस्पॉन्सिबिलिटीज आणि हे तू कायम करत आलेली आहेस. बरं, बाय द वे आता आपण आपल्या मेन पॉडकास्टकडे बोलूया. सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आजकाल आपल्याला जे चित्र दिसतं ते म्हणजे मुली ज्या आहेत त्या 30 वर्षापर्यंत तर लग्न करतच नाही. वडिलांचं घर बहुत प्यारा लागतं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना लग्न करायचं नसतं. शिकत असतात, सो त्यांची करिअर महत्वाची त्यांना असते वगैरे, ते सगळं झालंच. परंतु मला एक असं वाटतं कुठेतरी 30 वर्षाच्या आतमध्ये स्त्रीचे जे एक नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी जास्त पॉवरफुल असतात. परंतु आता ऑफकोर्स वी हॅव टू गो अकॉर्डिंग टू द जमाना.
त्यामुळे 30 वर्षापर्यंत मुली शिकत असतात म्हणा, करिअर असतं म्हणा, त्याच्यानंतर लग्न केलं तरी सुद्धा पुढे त्यांना हनीमून करायचा असतो, 3 वर्ष 5 वर्ष व्हॉट एव्हर. सो द ओव्हरऑल एज आता बघताना 35 ते 40 याच्यामध्ये आजकाल आपण बघतो की मुलं होऊ देतात आणि अशा वेळेला मग त्यांना नॅचरल कन्सिवमेंट ज्याला आपण म्हणतो ती होण्यासाठी प्रॉब्लेम्स होतात. सो अशा वेळेला IVF हे अतिशय उत्तम तंत्र आहे. तसंच आपण एग्ज जे आपण फ्रोझन करतो. सो या 2 गोष्टींविषयी मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना तू जास्त डिटेलमध्ये सांगितलेलं बरं. आय थिंक तू फार महत्वाचे मुद्दे पकडलेस. पहिलं म्हणजे टुडे मुलींना एम्पॉवरमेंट मिळालेलं आहे. आपण दिलेलं आहे आपल्या मुलींना. आपण त्यांना शिकवतो, आपण त्यांना बाहेर जॉब्स करायला पाठवतो, करिअर्स ऍडव्हान्स करतो. किती बायका CEOs वगैरे आहेत. त्यामुळे काय होतं, मुलींना ते बॅलन्स करणं फार महत्वाचं आहे की ऑफकोर्स बायोलॉजिकल एजिंग जे असतं ते चालू होतं इनफॅक्ट ऍज अर्ली एज 27, 28, 29 आणि 35ला तर ते फारच कमी होतं. त्यामुळे ज्या मुली माझ्याकडे बऱ्याच मुली आलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांची स्त्रीबीज फ्रीज केलेली आहेत, अंडी फ्रीज केलेली आहेत. कारण का की मुली करिअरमध्ये बिझी आहेत, मुलींची लग्न झालेली नाहीत, त्यांना त्यांचा आवडता माणूस मिळालेला नाही. त्यामुळे बऱ्याचशा मुली 35 पर्यंत पॉसिबल नाही. तर 30 ते 35 मध्ये येऊन जर तुम्ही स्त्रीबीज फ्रीज केली, अंडी फ्रीज केली, तर ही अंडी तुम्ही नंतर वापरू शकता. आय वुड लाईक टू टॉक अबाउट डायना हेडन आणि एकता कपूर ज्यांनी 30-32 वर्षाच्या एज मध्ये येऊन अंडी फ्रीज केली, बँकेत ठेवली आमच्या आणि 8 वर्षानंतर त्यांना मुलं झाली. सो आय थिंक दिस इज व्हेरी व्हेरी अ गुड टेक्नॉलॉजी जी बायकांना एम्पॉवर करते. आणि सिम्पल टेक्नॉलॉजी आहे. इट्स ऑफशूट फ्रॉम IVF. म्हणजे काय की IVF म्हणजे काय, लेट मी गो दॅट, इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे आम्ही शरीराच्या बाहेर बाळ तयार करतो आणि मग ते बाळ तुझ्या पिशवीत परत सोडतो. तर कसं केलं जातं? नॉर्मली जेव्हा एखाद्या मुलीला पिरियड्स येतात तेव्हा एकच अंड तयार होतं, पण पिरियडच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जवळजवळ 100-200 अंडी तयार व्हायला लागतात आणि ती सगळी डिस्ट्रॉय होतात. फक्त एक अंड मात्र मॅच्युअर होतं आणि त्यावेळेस जेव्हा ते अंड परिपक्व होऊन फुटतं आणि त्यावेळेस जर संबंध आला तर स्पर्म आणि अंड्याचं मिलन होतो गर्भनलिकेत आणि मग तिथे बाळ तयार होतं आणि ते शरीरात येतं. तर IVF मध्ये आम्ही काय करतो, ही जी अंडी आहेत ती 10 ते 15 अंडी आम्ही टार्गेट करतो इंजेक्शन हॉर्मोन्स देऊन. मग जेव्हा ती परिपक्व व्हायला एक इंजेक्शन देतो जे नॅचरली बॉडीत होतं ते आम्ही बाहेर न देतो आणि मग ती अंडी फुटायच्या आधी आम्ही जाऊन अंडी शरीरातून बाहेर काढतो. सिम्पल प्रोसेस आहे. सोनोग्राफी मध्ये बघून ती सुई घालून आम्ही काढतो. जसं रक्त काढतात तशीच सुई असते पण लांबच ओव्हरीपर्यंत पोहोचली पाहिजे, योनी मार्गातून ओव्हरीपर्यंत पोहोचली पाहिजे. 15 ते 20 मिनिटाचं काम आहे. आम्ही सक्शन ते सगळं अंड जे असतं ते एका पाण्याच्या ह्याच्यात असतं सॅकमध्ये आणि मग ते जाऊन आम्ही ते पाणी शोषून काढतो. साधारण त्या अंड्याचा आकार किती असतो? म्हणजे हाताच्या 100 मायक्रॉन्स. डोळ्याने दिसत नाही, आम्हाला मायक्रोस्कोप खाली काम करावं लागतं. या आणि इट्स अमेझिंग. मग 30 स्त्रीबीज घेतो. आता एखाद्या मुलीला जर म्हणजे मूल इतक्यात नको असलं आणि तिचं लग्न पण झालेलं नसलं तर आम्ही ती स्त्रीबीजच फ्रीज करतो. पण सपोज काही मुली माझ्याकडे अशा पण आहेत ज्यांची लग्न झालेली आहेत पण ते जसं तू बोलली हनीमून पिरियड 5 वर्ष, तर मग आम्ही नवऱ्याचे स्पर्म्स घेतो आणि ते बाळ तयार करतो. IVF, ICSI बरेच प्रकार आहेत आणि मग ती बाळं आम्ही एम्ब्रिओ बँक मध्ये फ्रीज करतो. एग बँक आहे आणि एम्ब्रिओ बँक आहे. बेसिकली सेम असतात, फक्त ज्यांना हजबंड किंवा मेल पार्टनर नसतो ते एग फ्रीज करतात आणि ज्यांना हजबंड असेल किंवा पार्टनर असेल तर एम्ब्रिओ फ्रीज करतात. एम्ब्रिओ मतलब त्या दोघांचं म्हणजे मिलन करून तुम्ही ते बाळ तयार बाळ की जे नंतर तुम्ही एखाद्याच्या ह्याच्यामध्ये आणि या स्त्रियांवर आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स
एक प्रोग्राम आहे. हो, मी आता ते विचारणार होते तुला की मी नुकतंच आता वाचलं पेपरमध्ये की AI हा टेक्निक आता ह्याच्यात आलाय. तर मला विचारू दे माझा प्रश्न. नाही तर सो AI टेक्निक इन शॉर्ट AI टेक्निक कसं वापरलं जातं? आपल्याला AI म्हणजे काय माहितीये, ChatGPT वगैरे आपण ऐकलेलं आहे, इलॉन मस्क ग्रॉक आलेला आहे नवीन. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आम्ही, तुला माहितीये का, मी कोविड टाइम्स पासून युज करते. हो, रिअली? 2017 मध्ये आमचं पहिलं जे सेकंड जनरेशन एम्ब्रियोस्कोप जो आला त्याच्यात AI आहे. तर ते आम्ही तेव्हापासून वापरतोय. इनफॅक्ट वापरतो म्हणजे काय करतात ते समजावून सांग. गुड आहे. म्हणजे काय होतं की जेव्हा स्त्रीबीजं काढली जातात तेव्हा आम्ही ती डिसेक्ट करतो की मॅच्युअर आहेत की नाही बघायला. आता मॅच्युअर अंडी सपोज एक माझ्याकडे 10 असतील तर मी प्रत्येकाचा फोटो घेऊन, तो एक सर्व्हर आहे स्वीडनमध्ये, त्याच्यात तो फोटो तिकडे जातो आणि तिकडे भरपूर डेटा आहे. त्याप्रमाणे ते प्रत्येक अंड्याला ग्रेडिंग देतात की ह्या अंड्यातून बाळ होण्याचे चान्सेस 20% आहेत, 30% आहेत, व्हॉट एव्हर. तुमचे टोटल 10 अंडी आहेत तर तुमचा चान्स प्रेग्नन्सीचा 50% आहे. तर एवढी माहिती आपल्याला मिळू शकते आणि हा सगळा डेटा गोळा झालेला आहे. जसे IVF आम्हाला आमच्याकडनं डेटा घेतलेले आहेत की बाबा ह्या पेशंटची ही अंडी आली आणि प्रेग्नन्सी, तसा डेटा वर्ल्ड वाईड गोळा करून हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं जातं. दुसरं एक मशीन आहे एम्ब्रियोस्कोप. त्याच्यामध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हे कम्प्युटर अल्गोरिथम्स असतात. तर आम्ही त्याच्यात, तुला माहितीये तुझ्या फोनमध्ये टाइम लॅप्स कॅमेरा आहे. आमच्या लॅबमध्ये हा टाइम लॅप्स कॅमेरा आहे. म्हणजे आम्ही सेट करू शकतो दर 5 मिनिटाला, दर 15 मिनिटाला. जसं ते आता सपोज एक स्त्रीबीज आहे, त्याच्यात आम्ही स्पर्म इंजेक्ट केलं की ते आम्ही इन्क्युबेटर मध्ये ठेवतो आणि तिथे ते वाढतं. 5 दिवस वाढून देतो. तर ते 5 दिवस त्याची वाढ दर 15-15 मिनिटाला डॉक्युमेंट केली जाते आणि त्याचं फुल फिल्म बनवली जाते. आणि ते म्हणजे त्याचे काही स्टेप्स आहेत, 2 सेल टू 3 सेल टू 4 सेल. तर ते टाइम, ते कम्प्युटर मध्ये प्रोग्राम आहे, ते आम्हाला रिपोर्ट देतात की बाबा हा एम्ब्रियो सगळ्यात चांगला आहे, स्कोर 5, स्कोर 6, स्कोर 9 असं. अच्छा, तो जो चांगला एम्ब्रियो आहे तो पिकअप केला जातो, तो आम्ही सिलेक्ट करू शकतो. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी फारच मदत झालेली आहे आम्हाला. हो, त्यामुळे सगळी बाळं आता हुशार होणार का? ती वेगळी टेक्नॉलॉजी आहे. प्रश्न आला की मी बोलेन. नाही, तो आता आलाच की म्हणजे प्रश्न की म्हणजे खरंच हुशार होणार की काय, म्हणजे पुढची पिढी सगळी हुशार होणार आता. एथिकली अजून त्याच्यावर अलाव नाही केलेला. अच्छा, कारण फार सिलेक्शन ऑफ द सुपर एसवी. पण जेनेटिक टेस्टिंगची एक टेक्नॉलॉजी आहे, एकाच कंपनीने अमेरिकेत लॉन्च केलेली आहे. ती अजून अवेलेबल आपल्या इंडियात तर अलाउडच नाही, बाकी देशात पण अलाउड नाही. पण इंटेलिजन्स स्कोर येतो की हा एम्ब्रिओ इंटेलिजंट आहे. पॉलिजेनिक स्कोरिंग ते ऑफकोर्स अलाउड नाहीये, पण इट विल बिकम इन द फ्युचर. जसं मी म्हटलं की इंटेलिजंट, त्याच्यामध्ये तुम्हाला इंटेलिजन्स कळतो. म्हणजे ते जे पॉलिजेनिक जे आम्हाला आता अवेलेबल आहे जेनेटिक टेस्टिंग, त्याच्यात डायबिटीसचा चान्स, ब्लड प्रेशरचा चान्स, कॅन्सरचा चान्स. तर तुम्ही एम्ब्रिओ सिलेक्ट करू शकता ज्याच्यात सगळ्यात लोएस्ट कॅन्सर पोटेन्शियल असेल, कॅन्सर होण्याचा चान्स. तर ते सगळं डेफिनेटली आहे. आपण ही जी टेक्नॉलॉजी मी बोलतेय ती म्हणजे काय की बाळ तयार झालंय, 5 दिवसाचं बाळ, आम्ही त्याला ब्लास्टोसिस म्हणतो. म्हणजे त्याच्यात 300, 400, 500 सेल्स असतात. तर आम्ही बायोप्सी करतो आणि त्याच्या 8 ते 15 सेल्स काढतो बाहेर आणि मग ते जेनेटिक टेस्टिंगसाठी पाठवतो. इट्स अ व्हेरी स्पेशलाइज्ड टेस्ट. आणि अजून इंडियात आम्ही पॉलिजेनिक स्कोरिंग करत नाही, म्हणजे ते डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे. पण येस, आता माझ्याकडे थॅलेसिमियाचे पेशंट्स आहेत, माझ्याकडे सिकल सेलच्या पेशंट्स आहेत. त्या पेशंट्स मध्ये आम्ही डेफिनेटली, परवा एक पेशंट झाली हिमोफिलिया फ्री आणि तिच्या नवऱ्यामध्ये, तर ते आम्ही बघितलं की बाळाला हिमोफिलिया नाही आणि ते बाळ डिलिव्हर केलं. तर हे जेनेटिक टेस्टिंग आपण बाळाचे जीन्स टेस्ट करू शकतो. हो, कारण का पूर्वी असं म्हटलं जायचं की 30च्या आतमध्ये, 20 ते 30च्या मध्ये
स्त्रीला जर मूल झालं तर तिचे काय म्हणतात ते नॅचरलच त्या बाईची कंडिशनच एवढी स्ट्रॉंग असते, शारीरिक कंडिशन, की ज्याच्यामुळे सगळे म्हणजे बाळासाठी ते खूप चांगलं आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे तुझं म्हणण्याचं हे अर्थ आहे जे आम्ही नंतर करतो, हा, की जेनेटिकली नॉर्मल बाळ 20 ते 30-35 पर्यंत, जसं 35 नंतर वय वाढत जातं तसे मंदबुद्धी, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, मंदबुद्धी वगैरे असते ते वाढत जातं. आणि 45 नंतर तर प्रत्येक आय थिंक 100 डिलिव्हरीमध्ये एक बाळ मेंटली, नाही 25 मला वाटतं, माझ्या लक्षात नाही, पण म्हणजे तो रेट वाढत जातो इन शॉर्ट. ओके. 40 नंतर 1 in 100 आहे. हो, अच्छा. तेच, कारण मला जेव्हा लग्न करायचं होतं माझ्या काळामध्ये, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं होतं तुला लग्न करायचं असेल तर तिचीच्या आत मूल झालं पाहिजे. सो आय वॉज हॅव्हिंग दॅट थिंग इन माय माइंड सो मच इंजेक्टेड हिअर की ते अजूनही माझ्या डोक्यात आहे. आय थिंक जे पूर्वीच्या लोकांचे थॉट प्रोसेस होते ते ऑल सायन्स बॅक, बरेचसे सायन्स बॅक आहेत. आता आपल्याला ते वाटतंय की इट्स नॉट ओल्ड फॅशन, इट्स नॉट द प्रिव्हियस जनरेशन, इट्स अ फॅक्ट. पण बघ आता आजच्या जमान्यात इट्स नॉट पॉसिबल, त्यामुळे टेक्नॉलॉजी आली आहे टू हेल्प अस, एक फ्रीजिंग करू शकतो. सो आय थिंक, बट आय बिलीव्ह की द बेस्ट थिंग इज इफ यू हॅव अ चाइल्ड बिफोर 30, व्हेरी गुड. आणि आजकाल काय झालं माहिती का, फार स्केरी की मुलींचं जो ओव्हेरियन रिझर्व आहे तो कमी झाला. पण कशामुळे असेल? सपोज एक 27ची मुलगी असली तर तिची ओव्हरी 40च्या बाईसारखी, बिकॉज ऑफ पोल्युशन, कंटॅमिनेशन, स्ट्रेस, ऑटो इम्युनिटी, बरेचसे जेनेटिक, बरेचसे कॉजेस आहेत. त्यामुळे मला तरी असं वाटतं ना की प्रत्येक मुलीने, आणि आपण हिमोग्लोबिन करतो की नाही, आपण ब्लड टेस्ट करतो की नाही, तसं एक टेस्ट आहे AMH, सिरम AMH, ती करावी. म्हणजे ऍटलिस्ट आयडिया येते की आपला ओव्हेरियन रिझर्व किती आहे. आणि जर तो कमी असला तर डेफिनेटली IVF स्पेशलिस्ट जाऊन एक ओपिनियन घ्या. आय नो मोस्ट ऑफ द टाइम्स ज्यांना लो रिझर्व असतो, सपोजिंग माझ्याकडे 100 मुली असतात आणि प्रत्येकाची ओव्हरी 40ला पोचलेली आणि त्या 30, 31, 32 वयाच्या असतात, तर त्यातल्या 30 मुली नॅचरली कन्सीव्ह होती, पण 70 मुलींना डिफिकल्टी येतात. अच्छा. आजकाल मुलींचं हे एक फॅड वाढलेलं आहे की मैं यहाँ से तो थोडी मोठी नहीं लग रही हूँ, मैं यहाँ से तो मोठी नहीं लग रही हूँ, म्हणून खायचंच नाही. सो मोस्टली आय सी दॅट पीपल म्हणण्यापेक्षा आजकालच्या मुलींना असं वाटायला लागलं, म्हणजे आय मे बी साऊंडिंग लाईक आय एम एजिंग आणि खूप हे झालेलं आहे, पण मला ह्या गोष्टीचं कुठेतरी हे वाटतं की इन आर एज वी यूज टू डू, मी तर योगा करायची, ॲरोबिक्स करायची, स्विमिंगला जायची, पण कुठेही खाणं कमी केलेलं नव्हतं. किंवा डाळ भात शाक रोटी जे आपलं नेहमीचं आहे, भात भाजी आमटी पोळी कोशिंबीर, आपल्या जवसाची चटणी, हे सगळे ज्या गोष्टी होत्या त्याने एक आहार आपला परिपूर्ण असायचा. आजकाल मी पाहते की प्रत्येकीला त्या म्हणजे एक्सेस स्मॉल साईज मध्ये बसण्यासाठी एवढीशी कंबर ठेवायची असते प्रत्येकीला, आणि त्याच्यामुळे त्यांचं कुठेतरी इंटेक वरती त्या स्वतःच घालत असतात. कुठेतरी ह्या गोष्टीचा पण असर या गोष्टीवर होतो का? डेफिनेटली. इनफॅक्ट परवाच मी ऍक्च्युली बालीला होते आणि येताना मलेशियावरून मी वेबिनार मध्ये भाग घेतला. माझं टॉपिक होतं न्यूट्रिशन अँड हेल्थ. आणि इट इज सीन दॅट जर तुमचं न्यूट्रिशन परिपूर्ण असेल तर हेल्थचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फार कमी. एक्झॅक्टली. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपलं आता इंडियन डाएटचा प्रॉब्लेम काय झालाय, ह्या सगळ्या फॅट्समुळे, लो फॅट, हाय फॅट, कीटोन डाएट्स आणि काय वगैरे, तर त्याच्यामुळे काय झालंय की न्यूट्रिशनल मायक्रो न्यूट्रियन्स जे आम्ही म्हणतो, म्हणजे झिंक, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, ह्या सगळ्यांची डेफिशियन्सी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स होतात. लाईक व्हिटॅमिन डी जर कमी असलं तर, आता माझ्या जर जीन असली पीसीओडीची, पॉलिसिस्टिक ओव्हरी, PCOS, PCOS, जे काय, जर माझं व्हिटॅमिन डी कमी असलं तर मला चान्स जास्ती आहे की ते PCOS माझं बाहेर. व्हिटॅमिन डी ला एंडोमेट्रियोसिस, फायब्रॉइड वगैरे बरेचसे डिझीजेस कनेक्टेड आहेत.
व्हिटॅमिन डी हे एक एक्झाम्पल आहे. फोलिक ऍसिड. आता जर तुझं वजन जास्ती असेल तर फोलिक ऍसिड घेणं फार महत्वाचं आहे. कारण बाळात व्यंग जे येतात स्पायनल कॉर्डची व्यंग येतात, न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स आम्ही त्याला बोलतो, ते देखील आम्हाला प्रिव्हेंट करता येतात बाय स्टार्टिंग फोलिक ऍसिड. ओबेसिटी तुला माहितीये आपल्या देशात 350 मिलियन लोकांना आहे आणि मुली ज्या आहेत त्या अबाउट 110 मिलियन मुली आहेत ज्या एज ग्रुप मध्ये ओबीस आहेत. तर त्यांना वजन कमी करणं फार महत्वाचं आहे. पण तुम्ही अगदी 0 साईजवर हा, म्हणजे एकदम असं पण नको आणि एकदम असं पण नको, तुम्ही मधल्या ह्याच्यामध्ये स्वतःला ठेवा, फार महत्वाचं आहे. पण मला ना आजकाल नंदिता खरंच, आता वी ऑल अटेंड ऑल दीज टाईप ऑफ पार्टीज, आणि मला आजकाल खरंच असं वाटायला लागलेलं आहे की ह्या सगळ्या ज्या बारीक बारीक एकदम अशा स्किनी मुली, पूर्वी कुठे होतो आपण, सगळ्या हेल्दी दिसायचो बघ. आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळा तजेला होता, एक ग्लो होता, एक चार्म होता आपल्या चेहऱ्याला. आजकाल असं म्हणजे ते सगळं, म्हणजे तू म्हणालीस त्याप्रमाणे सगळं सक डाऊन केल्यासारखं वाटायला लागतं. सो इट्स ऑल आउटसाइड, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट इट फ्रॉम इनसाइड. इवन कॉस्मेटॉलॉजिस्ट टेल पीपल सप्लिमेंट्स चालू करतात, various different things. I think it's very important. And whatever it is, pollutionचा ते इफेक्ट होतोच आहे आपल्यावर. म्हणजे ते खाणं पण जे आहे ते इज इट न्यूट्रिशनली ॲडिक्वेट, किती तुम्हाला मिळतं त्यात आणि काय काय खाता, तुम्ही पहिलं बेसिकली, आणि तुम्ही काय खाता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरचं जेवण जेवलेलं हे केव्हाही चांगलं. एनिवेज, कमिंग बॅक टू अवर पॉइंट, आपण बघतो की बरेच वेळेला काही जाती जमातींमध्ये मामाच्या मुलाशी लग्न होतं म्हणा किंवा आत्याच्या मुलाशी लग्न होतं म्हणा, तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला आपण बघतो की त्या मुलामध्ये काही व्यंग येण्याचे चान्सेस जास्त असतात. आय थिंक इट्स इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की सगळ्याच्या मध्ये नाही, पण काही फॅमिलीमध्ये काही डिसीजेस असतात, मग त्या उघडून येतात. कारण ऑब्व्हियसली जेनेटिक एक लाईन तर सेम आहे, मामा असो की आत्या असो की व्हॉट एव्हर, कारण तुमच्या वडिलांचं आणि त्यांचं जेनेटिक लाईन बिकम्स सिमिलर, त्यामुळे जेनेटिक डिसऑर्डर्स जास्त येऊ शकतात. तर माझ्याकडे जेव्हा पेशंट्स येतात, एक आय थिंक 6 महिन्यापूर्वी आलेली एक मुलगी आणि तिला 4-5 अबॉर्शन झाले. जेव्हा मी तिला विचारलं तर ती बोलली, ओ आत्याच्या मुलाशी लग्न केलं. तर मग आम्ही जेनेटिक टेस्टिंग दोघांचंही केलं आणि आम्हाला आढळलं की हा प्रॉब्लेम आहे, एक जीन डिफेक्ट आहे. मग तो जीन डिफेक्ट आम्ही IVF जेनेटिक टेस्ट करून, म्हणजे PGT म्हणतात त्याला, PGT करून तो एलिमिनेट केला आणि त्या मुलीला ते बाळ कॅरी करतात. सो यू हॅव टू बी केअरफुल. एक आता चांगला मुद्दा त्याच्यातनं आला म्हणजे प्रिव्हियस मिसकॅरेजेस. तर हे तिचे समजा मॅरिटल नंतर झालेले आहेत, परंतु आजकाल बरेच वेळेला आपण बघतो की मिसकॅरेजेस नाही म्हणणार मी त्यांना, अबॉर्शन्स म्हणेन. हा, सो ते केले जातात कारण का ठीक आहे, वेगवेगळे रिझन्स आहेत, आजचा आपला टॉपिक तो नाही आहे. सो अशा वेळेला जेव्हा काही एखाद दुसरं तिसरं काय झालेलं असेल तर सो लाईक नॅचरली डॉक्टर पुढे काय ती लपवणार. सो अशा वेळेला तुम्ही त्यांना काय ऍडवाइस देता? तुला एक सांगू, बरीच कारणं असतात लोकांची अबॉर्शन करण्याची. आणि माझ्याकडे जेव्हा एखादा पेशंट येतो आणि त्यांनी अबॉर्शन केलेलं असतं आणि आता मूव्ह होत नाही, त्यांना गिल्ट फिलिंग इतका असतो. त्यामुळे ऍज अ डॉक्टर आय हॅव टू बी सेन्सिटिव्ह. आय शुड नॉट ऍड टू इट. जजमेंट नाही केलं पाहिजे. आय शुड नॉट ऍड टू इट. आणि सेड ओके, दोज वर युअर रिझन्स. तेव्हा करिअर असेल, पैसा नसेल, घर नसेल किंवा मेंटली रेडी नसेल, आय थिंक ऍज अ डॉक्टर आय कॅनॉट बी जजमेंटल. पण एकच मला सगळ्यांना सांगायचंय की प्लीज कॉन्ट्रासेप्शन अवेलेबल आहे. तुमची जर तयारी नसेल तर प्लीज यूज इट, प्लीज यूज इट. आणि दुसरी काय, इट्स निअरली 99% इफेक्टिव्ह आहे. इट्स व्हेरी गुड. कारण कधी अबॉर्शनमुळे त्रास होतो, इन्फेक्शन होऊ शकतात, ट्यूब्स ब्लॉक होऊ शकतात, त्यामुळे तिथे न पोचलेलं बरं असतं. सो प्लीज 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 कॉन्ट्रासेप्शन बद्दल आपल्याला अवेअरनेस करायलाच हवं. आपल्या कंट्रीमध्ये अजूनही वेंडिंग मशीन्स वगैरे काही आलेली नाही आहेत, विच इज सो बॅड. म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्याकडे कुठेतरी डॉक्टरी मुद्द्यातून बघितलं गेलं पाहिजे. कुठेतरी तरुणाईला तुम्ही तिकडे जाऊच नका
हे सांगणं चुकीचं आहे चुकीचं असं मला वाटतं. कारण का आता लग्नाचं वय हे कितीतरी पुढे गेलेलं आहे आणि अशा वेळेला तुम्ही त्यांना हे सांगायचं की डोंट हॅव सेक्स बिफोर मॅरेज. या मताची मी तर नाहीये. आय एम टेलिंग इट ओपनली. सो फार ॲज पॉसिबल इट्स ओके. कालच मी एक OTT वरती पाहिलं, मला तर नाव आठवत नाही, वेअर ही सेज दॅट in the end he says that R. Madhavan, he has acted in that, and he says that I'm still virgin at the age of 40. आप जैसा कोई. I've also seen it. And I was like wondering, मैंने बोला wow, this can be the plus point for it. So anyways, मला असं वाटतं की तिला दाखवलं ना म्युझियम मध्ये. it was quite funny. It's not possible. I think what I'm worried about is 13-14 वर्षाच्या एज मध्ये. As a president of the OBGYN Society in India, I saw a lot of cases, and they're doing a lot of programs. Teenage pregnancies are dangerous. Safe abortions या मुलींना मिळाले पाहिजे. I think it's very, very important. तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की त्याच्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह हे खूप महत्वाचे आहे. आणि मी असं म्हणेन की याद्वारे सरकारने याची नोट घ्यावी की वेंडिंग मशीन्स ही लावून घ्यावीत सगळीकडे, ज्याच्यामुळे, कारण का दुकानामध्ये गेलं तरी सुद्धा कॉन्डम्स द्या हे म्हणणं फार, त्याच्यावरती पण एक खूप छान पाहिलेलं. मुलगा असतो तो जाम असा लाजत लाजत इकडे तिकडे असं तसं बघतो, तेवढ्यात पाठवून एक मुलगी येते मस्तपैकी म्हणते गिव्ह मी दिस पॅक ऑफ कॉन्डम्स, कोणचे फ्लेवर्स आहे. सो जमाना बदल रहा है. एनिवेज, नाउ कमिंग बॅक टू अवर पॉइंट, आपण बघतो की पुरुषामध्ये बरेच वेळेला स्पर्म काउंट लो असतो. सो अशा वेळेला आपण ह्या IVF याच्या तंत्राचा वापर केला जातो, त्याच्याविषयी आम्हाला जरा कळू दे. मी जेव्हा 35 वर्षापूर्वी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा मुली यायच्या फक्त, सासूबद्दल बरोबर, आईबद्दल बरोबर वगैरे, आणि पुरुषांचा नामनिशान नसायचा. आता दोघेही येतात. कारण 30 to 40% इन्फर्टिलिटी जी होते पुरुषांमुळे होते. पुरुषाचा स्पर्म काउंट कमी असतो, पुरुषाच्या स्पर्मची मोटिलिटी कमी असते किंवा ॲबनॉर्मल स्पर्म्स असतात. त्याच्यामुळे वंध्यत्व होऊ शकतं. आणि त्याच्यावर 1992 पर्यंत काही इलाज नव्हता. जर प्रॉब्लेम होता तर मग तुम्हाला डोनर सॅम्पल्स वापरावं लागायचं. आणि सपोजिंग जर आता 1992 मध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी आली, एक ऍडव्हान्स्ड टेस्ट ट्यूब, त्याला म्हणतात ICSI, म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. म्हणजे एक स्त्रीबीज घ्यायचं, एक स्पर्म घ्यायचा. स्त्रीबीजाचं डायमीटर मी तुला सांगितलं ना 100 मायक्रॉन, स्पर्म 10 मायक्रॉन्स असतो, आणि तो घेऊन आम्ही आत सरळ इंजेक्ट करतो. त्यामुळे त्याच्यामुळे जरी 1-2 स्पर्म्स असले तरी ते दोन्ही अंड्यात टाकता येतात. अच्छा, ओके. आणि त्याला म्हणतात ICSI. आणि त्याच्यामुळे पूर्ण पुरुषाचं वंध्यत्व जे आहे त्याच्यावर मात झाला. आणि त्याच्यानंतर बरेच ऍडव्हान्सेस आले. INSI म्हणून आम्ही पहिल्यांदा इथे लॉन्च केला. तो स्पर्म आहे 10 मायक्रॉनचा, मग मी 7,000 टाइम्स मॅग्निफाय करतो, 7,000 टाइम्स. आणि त्याचं हेडचं मेजरमेंट, ब्रेथ, लेंथ वगैरे सगळं बघतो, त्याच्यात काय डिफेक्ट्स आहेत का बघतो. म्हणजे एक चांगला स्पर्म सिलेक्ट करता येतो त्या मशीन. ते टेक्नॉलॉजी आहे. मग दुसरे मॅट, मायक्रोफ्लुइडिक्स वगैरे वेगवेगळ्या वॉशिंग टेक्निक्स आहेत ज्यांनी डेफिनेटली फरक पडतो. आणि एक स्पेशल तुला टेक्नॉलॉजी सांगते पुरुषांच्या वंध्यत्वासाठी, की आता पेशंट्स आहेत त्यांचं 0 स्पर्म असतं, 0. रिअली? हे असं असू शकतं म्हणजे? तर मग आम्ही त्यांना टेस्टिंग करतो. कधी कधी काही पुरुषांमध्ये ब्लॉक असतो, जी वास डिफरन्स असते ती ब्लॉकच असते, त्यामुळे वीर्य तयार होते पण ते बाहेर पडू शकत नाही ब्लॉक. आणि काही पुरुषांमध्ये टेस्टीजच कमी, जसं मी तुला बोलले ना ओव्हरी 40 वर्षाची वाढते, तसं टेस्टीज बिलकुल प्रोड्यूसच करत नाही. ओके, बिकॉज ऑफ सम हॉर्मोनल इम्बॅलन्स वगैरे. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की टेस्टीज मध्ये जाऊन बायोप्सी करतो आणि त्यातले स्पर्म्स काढतो. तर जी टेस्टीज कमी काम करते त्याच्यात फार कमी स्पर्म्स येतात. ते आम्ही एक स्पर्म म्हणजे 5 स्पर्म्स मी फ्रीज करू शकते. ती टेक्नॉलॉजी त्याला स्पर्म बीडी बोलतात. त्या पुरुषांमध्ये कधी कधी ज्याची टेस्टीज लो फंक्शन करत असतात, आम्ही स्पर्म्स आम्हाला 5-6च मिळतात.
तर मग ते मी ऍक्च्युली स्पर्म पीडी म्हणून एक टेक्नॉलॉजी त्याच्यात फ्रीज करू शकते. म्हणजे त्याच्यात 10, 25, 50 स्पर्म असे फ्रीज केले जातात. नाहीतर काउंट कसा असतो 1 मिलियन 20 मिलियन वगैरे. तर ते ही टेक्नॉलॉजी फार स्किलफुल आहे आणि फार I don't think too many people are doing it, but it helps difficult patients. आता माझ्याकडे सगळे फेलियर पेशंट्स येतात. यु नो, प्रत्येक जण काय होतं लोकली जातं, जवळच्या जवळ करावं. नाही, बेसिकली लोकांना माहिती नाहीये इथे, म्हणूनच मी मुद्दाम सांगते की ज्यांना कुणाला हा त्रास असेल, म्हणजे ज्यांना कुणाला मुलं हवी आहेत आणि घरामध्ये काही असं डिफिकल्टीज असेल, सो प्लीज डू गो टू नंदिता, कारण की तिथे तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल. आणि शी सिट्स इन लीलावती. तुझे टायमिंग्स काय आहेत लीलावतीतले? लीलावती आणि मी रोजच असते लीलावतीत आणि ऑपेरा हाऊस आणि लीलावतीला. पण लीलावतीला तू काय सकाळी 10 ते 1 मध्ये लीलावतीला. प्लीज डॉक्टर नंदिता पालशेतकर, तुम्ही खाली विचारलं तिथे जाऊन तरी ताबडतोब तुम्हाला नंबर मिळेल, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि प्लीज गो टू हर. कारण की बिकॉज आय नो की तुमच्या घरात जर तुम्हाला बाळ खेळावं, बागडावं, नाचावं वाटत असेल तर नंदिता इज द आन्सर फॉर इट, असं मी म्हणेन. आतापर्यंत किती बाळांची आई आहेस तू? बापरे, हजारो. ऍक्च्युली मला कोणीतरी सांगितलं तू मोजली नाही का? मिस्टेक केली. आय स्वेअर, खरंच आता डिफिकल्ट आहे. आता पहिल्यापासूनच सगळं आठवायचं. म्हणजे पूर्वीच्या वेळी आम्ही त्यांना सुईन म्हणायचो. सुईन म्हणजे डिलिव्हर करणारे. हा, बट यू आर मेकिंग दॅट, यू आर क्रिएटिंग लाईफ. मला आता एक पुढचं एक असं वाटतंय, आय हॅव सीन वन फिल्म, कुठली तरी एक फॉरेन फिल्म होती ज्याच्यामध्ये की जे आता तुम्ही म्हणालात की 5 दिवसाचं एम्ब्रिओ तयार होतं आणि विच हॅज बीन इन्सर्टेड. तर ते इन्सर्ट केल्यानंतर जे आईचं मुंब आहे त्याच्यामध्ये ते वाढतं. ओके, त्याला सगळं पोषण मिळतं. बट इन दॅट फिल्म आय सॉ दॅट प्रोसेस, म्हणजे गर्भाची पिशवी थोडक्यात ही आर्टिफिशियली क्रिएटेड आहे. सो हे असं काही आहे का अजून आलेलं? ओके, दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आर्टिफिशियल गर्भाची पिशवी नाही, पण सर्वसी आहे. म्हणजे आपण दुसऱ्या मुलीच्या सर्वसी शकतो. तर डेफिनेटली सर्वसी आजकाल इंडियात लिगल केलेलं आहे. आणि इट हॅज बिकम लिगल. मध्यंतरी ते नव्हतं अवेलेबल. इट वॉज देअर, द इंडिकेशन्स आले. म्हणजे उत्सुक तू सर्वसी नाही करू शकत की मला मूल नाही कॅरी करायचंय बाबा, मला मी सर्वेट करते. नाही, जर तुझा युट्रस डॅमेज असेल किंवा युट्रस काढला असेल किंवा तुझ्या जीवाला धोका होणार असेल प्रेग्नन्सीला, मल्टिपल अबॉर्शन झाले असतील, तर ह्या पेशंटसाठी सर्वसी अवेलेबल आहे डेफिनेटली. आणि तर आर्टिफिशियल रूम हल्ली ज्या काही मुलींचा जन्म होतो त्यांना युट्रस नसतो जन्मताच. 6 बोटं कशी असतात, किडनी कशी ऍबसेंट असते, तसे युट्रस पण ऍबसेंट असू शकतो. तर त्या मुलींमध्ये युट्रस ट्रान्सप्लांट पण करू शकतो. म्हणजे आईचा किंवा एखाद्या लाईक ऑर्गन डोनेशन, मी पण युट्रस आम्ही ट्रान्सप्लांट करू शकतो. बट इट इज आय डोंट नो, इट्स अवेलेबल. दुसरी म्हणजे गोष्टी आहेत अवेलेबल. दुसरी गोष्ट देर इज अ बायोमेकॅनिकल वूम, म्हणजे जी एक म्हणजे देर आर स्टडीज गोइंग ऑन की हे बाळ पूर्णपणे बाहेर तयार करू शकतो का. तर आता तू परवाच न्यूज आली की 280 ग्रॅमचं बाळ अमेरिकेत वाचवलं, म्हणजे हार्डली ते 4.5 महिन्याचं होतं. कारण का मला साधारण माहिती आहे त्याप्रमाणे मला वाटतं मिनिमम 1200 एवढं त्याचं. माझं 450 ग्रॅमचं बाळ घरी गेलं. टेक्नॉलॉजी फार ऍडव्हान्स आहे आणि बाळांच्या सर्व्हायवल रेट इज बेटर. ऑफकोर्स त्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजे चष्मा वगैरे लागतो, इट्स अ पॉसिबिलिटी. पण ते जगवणं खूप कठीण असतं ग. त्यांना ते इन्क्युबेटर मध्ये ठेवा, ते ड्रॉपरने हे करा. माते तू जगन्माता झालेली आता, असं मी म्हणे. गॉड इज काइंड अँड ब्लेस्ड. बरं, आता दुसरं एक मी तुला सांगते, कारण का माझ्या पाहण्यातली ही केस आहे आणि तिला पहिलं एक मूल आहे, म्हणजे व्यवस्थित रेग्युलर वेनी झालेलं आहे, परंतु दुसरं होण्यासाठी शी यूज द IVF टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये तिला 3 तिळं राहिलं
आता ती तिळे राहिल्यानंतर तिला एकच मुलं हवं होतं आणि अशा वेळेला तिला म्हणजे गर्भामध्ये असतानाच तिची 2 मुलं जी आहेत ती म्हणजे हे केली गेली आणि एक दिल्यानंतर व्यवस्थित एक मूल झालं. हे कसं काय झालं? हे म्हणजे मला काहीतरी वेगळंच, मी कधीही ऐकलेलं नव्हतं. सो तुझ्याकडून मला त्याबद्दल ऐकायला आवडेल. हल्ली बाय द वे कांचन लॉ आलेला आहे, आम्ही 2च्या वर बाळं टाकू नाही शकत. ओ अच्छा. 2 बाळं सोडावी लागतात आम्हाला, त्यामुळे तिळं होण्याचे चान्सेस फार कमी. पण डेफिनेटली स्पेशल केसेस असतात, लाईक 40च्या वर वय असेल, मल्टिपल फेलियर्स असेल तर आम्ही 3 टाकू शकतो. तर सपोजिंग एखाद्या पेशंटला जुळी झाली, ती म्हणजे आता हल्ली जास्त होत असेल, जुळी झाली आणि तिला ऑलरेडी एक मूल असलं तर येस देयर इज अ प्रोसेस कॉल्ड एम्ब्रियो रिडक्शन. म्हणजे 8व्या 9व्या किंवा 10व्या आठवड्यात आम्ही तिकडे जाऊन ते एका मुलाचं हार्ट बंद करू शकतो. एका बाळाचा, आणि मग दुसरं बाळ ते वाढतं. पण मग ते पडून जातं का? ते पिशवीत ते अब्झॉर्ब होतं, कधी कधी पडतं. ते कुठलं बाळ, कधी कधी असं पण झालं तर यांना बाळ नको होतं, पण माझ्याकडे अशा केसेस झाल्या की जुळी आहे आणि एका बाळाच्या म्हणजे मेंदू रिटार्डेशन आणि एक बाळ नॉर्मल होते. आम्ही जेनेटिक टेस्टिंग करून फाइंड आउट करतो की कुठलं बाळ. मग एका बाळाला आम्ही म्हणजे पुढे वाढून देत नाही. माझ्याकडे अशी पण पेशंट आलेली आहे जिच्या 7व्या महिन्यात एक बाळ गेलं पोटात आणि एक बाळ व्यवस्थित होतं. मग त्याला आम्ही डिलिव्हर केलं 8व्या महिन्यात. पुढे 7व्या महिन्यात गेलेले बाळ ते तसंच राहिलं, पोटातच होतं. बट दॅट बिकम्स पॉइझनस आहे म्हणून आम्ही मॉनिटरिंग करत असतो ना कंटिन्युअसली. पण मग ते तेव्हाच काढलं गेलेलं असेल. एक अतिशय बाळगत प्रश्न विचारते आता, की पूर्वीच्या काळी बायका म्हणायच्या की काही झालं तरी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी. नॉर्मल नाही, वजायनल बाळ. वजायनल नॉर्मल. ओ अच्छा, वजायनल डिलिव्हरी. सॉरी पण आमच्याकडे काळाला आपलं जुनी असेल मी आता, परंतु आमच्या वेळेला ते नॉर्मल आणि दुसरं सिझेरियन असं म्हणायचे. सो एनिवेज वजायनल, सो आता C6 असं म्हणतात. तर नॉर्मली आजकाल मुलींना पण असं वाटतं की मला पेनलेस डिलिव्हरी यावी, त्यामुळे दे गो फॉर सिझेरियन्स. आणि डॉक्टर म्हणतात की ठीक आहे बघा थोडासा वेळ, किंवा इंजेक्शन देऊन त्यांना म्हणजे दोन्ही टाईप मिक्स्ड मुली मला भेटतात. काही म्हणतात मला कुठल्याही करून नॉर्मल डिलिव्हरी करायलाच पाहिजे, आणि काही म्हणतात बाबा हे नको मला नॉर्मल डिलिव्हरी, मला डायरेक्ट घ्या. अँड यू नो व्हॉट, इट इज नॉट, इट्स वजायनल वर्सेस ॲब्डॉमिनल म्हणजे पोटात. तर वजायनल डिलिव्हरी जर करायची असली आम्हाला तर वी एम फॉर वजायनल डिलिव्हरी. पण आता माझी पेशंट आहे, वजायनल डिलिव्हरी पाहिजे आणि मला तपासूनच येत नाही, मग कशी तिला वजायनल डिलिव्हरी होणार? त्यामुळे काउन्सिलिंग, समजावणं, मूवीज दाखवणं त्या मुलींना की कसं काय असतं, तुम्हाला काय करावं लागतं. त्यामुळे हे जे क्लासेस असतात ना 9 महिन्याचे, ते सगळं समजवतात. अँड आय थिंक दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मुलींचा जो फिअर असतो तो निघून जातो. बाय द वे क्लासेस कुठे मिळतात करायला? सगळे भरपूर जागे आहेत. क्लासेस. अगं माझं झालंय आता, मी याच्यातून बाहेर आले किंवा कसं माहिती नाही, पण आमच्या प्रेक्षकांना डॉक्टर्स डेफिनेटली. आणि ब्रह्मकुमारींचं गर्भसंस्कार म्हणून आहे. आय रिअली लव्ह दॅट प्रोग्राम. कारण आता रिसर्च दाखवतोय की आईची जी मनस्थिती असते, प्रेग्नेंट, इफ यू आर हॅपी युअर चाइल्ड लिव्हज लॉंगर. जीन्स, लाईफच्या ज्या जीन्स असतात ते आर बेटर. यु नो लाईक वॉर झोन्स मध्ये बायका प्रेग्नेंट होतात किंवा ड्रॉट असेल, तिथे त्या मुलांमध्ये ब्लड प्रेशर, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट असतं ना. तर आपल्याला पूर्वी जे बोलायचे ना, महाभारत बघू नको, रामायण बघ, कृष्णाचे फोटो बघ, त्याच्यात काहीतरी थोडंफार सायन्स आहे. पण मी तिला याच्यावरती एक जोक सांगते, मला हसायला अशासाठी आलं. कारण माझी मैत्रीण मला म्हणाली, मला तिचा मुलगा जेव्हा पोटात होता तेव्हा ती मला म्हणाली मला अगदी मी रोज रामायण वाचायची, परंतु मुलगा रावणासारखा झाला.
मध्ये रावण येतो. आपल्याला काय माहिती त्यामुळे राम 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 करत बसा सो दॅट राम जन्माला येईल. पण एनिवेज गर्भसंस्कार ही एक आपल्याकडे खूप एन्शंट पद्धती आहे आणि मला असं वाटतं यू बीइंग सच अ द डॉक्टर इट्स सो नाईस टू हिअर फ्रॉम यू. म्हणजे लोकांना हे कळेल जसं वय वाढत असेल you start believing in a lot of things. You're more, when you're young, अरे मला सायन्स येतं, सगळं येतं. As you grow older, you realize की there's a lot in the world जे तुम्हाला येत नाही, and a lot of things have a scientific basis. आणि जसं माझं मी एजिंग मध्ये भरपूर वाचते, अभ्यास करते, तर त्याच्यातून आम्हाला आढळतंय की बाबा युट्रस मध्ये कसा इफेक्ट होतो. त्यामुळे युट्रस मध्ये बाळ असताना वी शुड सी जाडी नसली तर बरं आहे, कारण जी आई जाडी असते तिचं मूल जाडं होण्याचे चान्सेस जास्ती असतात. ऑल दीज थिंग्स, ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि हार्ट डिझीज, जर आई जाडी असेल तर त्या मुलाला चान्सेस असतात. मला आजकाल तुझ्याकडनं नॉलेज मिळालं की जेनेटिकली जेव्हा तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणाले की तुम्ही ते कम्प्लिटली मॉनिटरिंग करता आणि त्याच्यामुळे त्याची लॉन्जिटिव्हिटी पण कशी जास्त राहील त्या बाळाला, कारण की आपण म्हणतो की जेनेटिकली येतं, म्हणजे लॉन्जिटिव्हिटी नॉर्मली जेनेटिकली डिपेंडिंग ऑन दिस टीलोमियर लेंथ. हे फारच टेक्निकल टीलोमियर लेंथ इज ऍक्च्युअली जेनेटिक तुमच्या, पण इन्फ्लुएन्सेस इन द युट्रस कॅन अफेक्ट दॅट लेंथ. लेंथ छोटी झाली तर लाईफ छोटं. माय गॉड, एवढं मला ज्ञान देते माते. इंटरेस्टिंग ना, इट्स सो इंटरेस्टिंग. कारण की हा काही माझा पहिलाच इंटरव्ह्यू नाहीये याच्याबरोबरचा, परंतु बऱ्याचशा आत्ताचा जो हा आपला आजचा इंटरव्ह्यू आहे आणि अगोदरचा इंटरव्ह्यू याच्यामध्ये आता बरेच काळ गेलेला आहे. सो आत्ताच्या याच्यामध्ये आता माझं पण वाढलेलं आहे. पण द थिंग इज दॅट की आत्ताची जी नवीन टेक्नॉलॉजी आहे जी कोणालाही माहिती नाहीये आणि ह्या टेक्नॉलॉजीचा म्हणजे मी म्हणेन की लोकांपर्यंत ती पोहोचणं हे फार गरजेचं. आणि दॅट्स द उद्देश ऑफ माय पॉडकास्ट की मी केवळ आपलं टाइमपास म्हणून पॉडकास्टकडे कधीच बघितलं नाही किंवा माझ्या करिअरकडे कधी त्या दृष्टिकोनातून बघितलेलं नाही. मला असं वाटतं की माझ्या या कार्यक्रमाद्वारे जितकी मॅक्सिमम इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत जाईल आणि जितका मॅक्सिमम फायदा लोकांना होईल त्याचा तेवढा तुम्ही जरूर घ्या. आय थिंक कांचन, आय हॅव नोन यू फॉर सो मेनी इयर्स, इतके वर्ष, आणि तुझं म्हणजे तुझा कल मी बघितलाय नेहमी की लोकांना काहीतरी इन्फॉर्मेशन देणं, काहीतरी त्यांना एम्पावर करणं. अँड आय थिंक दॅट इज a wonderful quality which you have, and I'm really happy that you're my friend. नाही, मला असं वाटतं बेसिकली माय पॉडकास्ट इज नॉट मेंट ओनली फॉर एंटरटेनमेंट. ह्याच्यातून माणसाला काहीतरी शिकायला मिळावं, प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळावं, हा त्याच्या पाठचा हेतू असतो. एनिवेज, आता आपण वळूया नॉन इन्व्हेसिव्ह क्रोमोझोम टेस्टिंग म्हणजे काय. मी आता जसं आधी बोलले की क्रोमोझोम टेस्टिंग म्हणजे जेनेटिक टेस्टिंग. आता तुझे जे जीन्स टेस्ट करायचे असले तर आम्हाला ब्लड घ्यावं लागतं. हल्ली नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, जे बाळ ब्लास्टोसिस्टचे एम्ब्रियो जे तयार होतं ते एका आम्ही द्रव्यात ठेवतो, त्याला खाणं पिणं न्यूट्रिशन जसं होते त्या द्रव्यात सगळं असतं आणि ते त्या फ्लुइड मध्ये ग्रो होत असतं. फ्रॉम जसं मी सांगितलं इंजेक्ट केल्याबरोबर आम्ही ते एम्ब्रियोस्कोप मध्ये ठेवतो आणि ते ब्लास्टोसिस होईपर्यंत त्याच्यातच राहतं. ते द्रव्य घेतो आणि क्रोमोझोम टेस्टिंग साठी पाठवतो. म्हणजे बाळाचा तुकडा नाही मला काढून ओनली दॅट. या तर ते नॉन इन्व्हेसिव्ह क्रोमोझोम स्क्रीनिंग होतं. आणि आमचं पहिलं बाळाचा जन्म 2020 मध्ये झाला आणि ते आम्ही पब्लिश केलं ऑफकोर्स. बट इट्स अ ब्युटिफुल टेक्निक. आणि पेशंट्स जशा वयस्कर पेशंट्स असतील ज्यांना किंवा काही पेशंट्सना जस्ट अबॉर्शन झालेले असले तर आम्ही करू शकतो. पण ज्यांना जेनेटिक डिफेक्ट आहे त्यांना मात्र आम्हाला तो तुकडा काढून आम्ही पाठवतो. बट इट्स अ ब्युटिफुल टेक्नॉलॉजी विच कॅन बी यूज नाउ.
नाही, खूपच सुंदर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. तसंच इम्युनॉलॉजिकल कॉजेस ऑफ इनफर्टिलिटी आणि AI याचं कनेक्शन बद्दल तू सांग. इम्युनॉलॉजिकल कॉजेस हे हल्ली जास्ती रिसर्च झाल्यामुळे आढळून आले. आता तू जर बघितलं तर जर कोणालाही किडनी ट्रान्सप्लांट करायचं असलं तर ते मॅच झालं पाहिजे, नाही तर बॉडी रिजेक्ट झालं. तर प्रेग्नन्सीमध्ये हे बाळ वेगळंच असतं ना, जेनेटिकली आईला सिमिलर नसतंच. तर प्रेग्नन्सीमध्ये बॉडीची एवढी सुंदर सिस्टम असते की ते इम्युनिटी लो करतं, म्हणजे इट कॅनॉट रिजेक्ट दॅट बेबी. Yeah. So what happens is in some girls this lowering of the immunity does not happen. आणि त्याच्यामुळे ते बाळ रिजेक्ट होत जातं. तर त्याच्याबद्दल आम्ही टेस्ट करतो आणि काही ट्रीटमेंट ऑफर करतो. सो इट्स अ न्यू थिंग विच इज देअर. पण ऑफकोर्स ह्या पेशंट्स म्हणजे 4-5 अबॉर्शन झाल्यानंतरच आम्ही ट्रीटमेंट देतो, कारण अजून त्या ट्रीटमेंटचं जर 4-5 अबॉर्शन झाले असले तरच आम्ही ही ट्रीटमेंट देतो पेशंट्सना. माझी स्लाइड इथला फ्लिकर होतो. एनिवेज, दुसरं मल्टिपल फेज. दुसरं मला तुला विचारायचं आहे ते म्हणजे IVF जे लोक घेतात ट्रीटमेंट, कधी कधी ते फेल्युअर्स होतात आणि मग तसं मल्टिपल फेल्युअर्स झालं तर तुम्ही मग त्यांना काय ऍडवाइस देता? ऍक्च्युली आता हल्ली माझ्याकडे सगळे मल्टिपल फेलियर्स वालेच येतात. तुला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे एक पेशंट आली जिचे 27 IVF फेल झालेले आणि माझ्याकडे 28व्या वेळी आली. कॅन यू बिलीव्ह इट? ऑफकोर्स बाळ घेऊन गेली, पण तिला पहिलं म्हणून IVF झालेलं म्हणून शी केप्ट डुइंग इट. एनिवे, तर दुसरी गोष्ट म्हणजे जर पेशंट असे आले तर मग काय इम्पॉर्टंट असतं? अंडर, स्पर्म्स आणि युट्रस, या 3 गोष्टींमध्ये आम्ही जरा जास्ती टेस्टिंग करतो. आणि माझ्याकडे ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, एम्ब्रियोस्कोप जे मी बोलते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IMSI वगैरे, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज वापरतो. हल्ली आम्ही युट्रसचा म्हणजे बायोप्सी घेतो आणि त्याच्यावर जेनेटिक टेस्टिंग फॉर इन्फेक्शन पण करतो. आणि बरंच ऍडव्हान्स झालेलं आहे. इम्युनॉलॉजिकल टेस्ट जे आपण बोललो त्या पण आम्ही करतो. आणि तुला माहितीये का, प्रिसिशन मेडिसिन तू ऐकलंय? मी कशाला ऐकायला, मला तू माझ्या क्षेत्रातलं सगळं विचार. हल्ली काय आहे ना की तुझं म्हणजे सपोज इट्स स्पेशली ब्रेस्ट कॅन्सर, म्हणजे सोन ब्रेस्ट कॅन्सर स्पेशलिस्ट आहे ना, म्हणून मला जरा जास्ती माहिती आहे त्याच्याबद्दल. त्या ट्युमरला पाठवतो आम्ही आणि जेनेटिक टेस्टिंग करतात आणि त्या ट्युमरचं जीन्स बघून कुठलं औषध त्याच्यावर काम करणार तो रिपोर्ट येतो. मिनिंग सो जेनेटिक मॅचिंग ऑफ द ड्रग्स, त्याला प्रिसिशन मेडिसिन म्हणतात. आणि हे फार्मॅकोजिनॉमिक्स मी बोलते. तर आमच्या लाईन मध्ये सुद्धा प्रिसिशन मेडिसिन हळूहळू येतं. जसं मी बोलले ना, त्या मुली ज्या 20 वर्षाच्या असतील पण 40 वर्षाच्या होती, त्यांच्यामध्ये आम्ही प्रिसिशन मेडिसिन करतो आणि त्याच्यातून आढळतं की बाबा जेनेटिक प्रॉब्लेम आहे का इम्युनॉलॉजिकल आहे. तसं प्रिसिशन मेडिसिनच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. प्रत्येक जेनेटिक लॅबचे वेगवेगळे प्रोब्स आहेत. आपले 1 बिलियन जीन्स आहेत ना, तर ह्या टेस्ट साधारण 500, 700, 1000 जीन्स असे टेस्ट करतात. बट दोज जीन्स आर रिलेटेड टू having a baby and pregnancy. Okay. So those are the genes that we sometimes do. So in failure patients, I tend to do that. Okay. But it's amazing. काय कुठे टेक्नॉलॉजी पोहोचली, म्हणजे मला अजूनही आठवते आपण लास्ट टाइमचा केलेला इंटरव्ह्यू आणि आताचा याच्यामध्ये किती ग्रोथ झालेली आहे. सो थँक्यू सो मच नंदिता फॉर शेअरिंग ऑल दिस नॉलेज विथ अस. टेक्नो क्रेझी फ्रेंड. आय नो. आणि मी असं म्हणेन आपल्या प्रेक्षकांना की प्लीज या गोष्टीचा तुम्ही उपयोग करून घ्या. आणि तुम्ही जर या गोष्टीचा उपयोग करून घेतला तर मी असं समजेन की माझ्या पॉडकास्टचं सार्थक झालं. थँक्यू सो मच नंदिता फॉर कमिंग अँड शेअरिंग सच अ व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन, कारण की ही लोकांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे. मजा. नंदिता, थँक्यू सो मच. तू आज माझ्या पॉडकास्टमध्ये आलीस. आमच्यातर्फे एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच.